आजपासून आम्ही हा उपक्रम सुरू केलेला आहे की ऊसावर किंवा निरनिराळ्या पिकांवर कार्यशाळा आयोजित करायच्या कंपनीतर्फे. आज पाऊस असून सुद्धा जवळजवळ 1,200 शेतकऱ्यांचं रजिस्ट्रेशन झालेलं आहे. एकूण 200 झालं होतं, पण पावसामुळं बरंच कमी झालं. आज पाऊस असताना सुद्धा आपण इथं आलात त्याबद्दल कंपनीतर्फे मी खूप खूप आपला आभारी आहे. आणि असाच उपक्रम आम्ही दर महिन्याला आता घेत जाणार आहे. म्हणजे ऊसासाठी, केळीसाठी, निरनिराळ्या पिकांसाठी हा उपक्रम आम्ही सुरू केलेला आहे. आज तान्हाजीरावांनी इथं आपल्याला योग्य मार्गदर्शन केलेलंच आहे. फक्त खत व्यवस्थापन त्यांनी मागे ठेवलं, कारण त्यांनी खत व्यवस्थापनवर मी बोलणार आहे. माझी ओळख करून द्यायचं म्हणलं तर मी 1999 सालापासून ऑर्गॅनिकवर काम करतोय. भारतातलं पहिलं प्रॉम म्हणजे फॉस्फेट रिच ऑर्गॅनिक मॅन्युअर मी साधारण 2000च्या सुमारास पहिल्यांदा तयार केलं. पीडीएम पोटॅश जे आपण ऐकलं असेल, ते पीडीएम पोटॅश 2012ला भारतात मी पहिल्यांदा केलं. आणि आत्ता जे इथं बसलेल्या शेतकऱ्यांमधील जवळजवळ निम्मे शेतकरी तरी भट्टी स्पेशल खत वापरत आहेत. ते भट्टी स्पेशल खत सुद्धा हे मी तयार केलेलं आहे किंवा त्याचं विकसन मीच केलेलं आहे. आज तान्हाजीरावांनी बरेच मुद्दे घेतले. पूर्व मशागत घेतली. पूर्व मशागतीमध्ये माझा अनुभव थोडासा वेगळा आहे. म्हणजे याच्यावर म्हणजे मी ॲक्च्युअल आहे इंजिनियर, केमिकल इंजिनियर आहे, पण अनुभव 25 वर्षाचा आहे. पूर्व मशागतीमध्ये एक गोष्ट खूप महत्त्वाची आहे. आपण जर बघितलं असेल तर आपली जमीन किती खोल नांगरू शकतो आपण जास्तीत जास्त? 9-10 इंच. 9-10 इंचाच्या खाली काय आहे याचा कोणी विचार केलाय का? टिकाव मारून बघा. कॉन्क्रीट सारखं घट्ट झालेलं आहे. तर पूर्व मशागतीमध्ये नांगरट करण्याच्या आधी 8 ते 10 दिवस सबसॉइलरचा वापर करत जा. सबसॉइलर म्हणजे आधुनिक गांडूळ. सबसॉइलरला एकच फाळ असतो, साधारण 3 ते 5 फुटापर्यंत असतो आणि 60 HP ट्रॅक्टर लागतो. उभा आडवा 5 फुटावर जेव्हा सबसॉइलर आपण जमिनीवर फिरवतो तेव्हा 5 फुटांनी जमीन कापली जाते, चिरली जाते. आणि त्याच्यानंतर जेव्हा 8 दिवस ती तापवली जाते, त्याच्यात हवा जाते, ऑक्सिजन जातो, तेव्हा त्यातले सगळे विषारी वायू बाहेर येतात. जमिनीला लाटा पडतात. म्हणजे समुद्राला जशा लाटा असतात तसं प्लेन जमिनीला लाटा पडतात. त्याच्यानंतर जेव्हा तुम्ही नांगरट करता, आज जमीन भुसभुशीत राहते, हवा खेळती राहते, मुळांची मुळं खोलवर जातात. आणि मुळं खोलवर झाल्यानंतर 35 कांड्यांवर जरी ऊस आला तरी ऊस पडत नाही. म्हणजे जळगावमध्ये आम्ही केळीवर काम करतो. जिथं सबसॉइलर वापरलाय ती केळी वादळात कधीच पडत नाही, पण जिथं सबसॉइलर वापरलेला नाही तिथं केळी पडतात. म्हणजे सबसॉइलरचा हा उपयोग आहे. मी खटाव तालुक्यामध्ये साताऱ्याला बटाट्यावर सबसॉइलरचा वापर केला होता. निम्म्या प्लॉटला सबसॉइलर वापरला, निम्म्या प्लॉटला सबसॉइलर वापरला नाही. जिथं सबसॉइलर वापरला होता तिथं 1.5 उत्पादन मिळालं. आणि या सबसॉइलरचा सगळ्यात मोठा वापर मी गुजरातमध्ये वटारियाला केला होता. 20,000 एकरवर 10-12 सबसॉइलर आम्ही कारखान्यामार्फत मागवले होते. कारखान्याचं हेक्टरी ॲव्हरेज उत्पादन होतं 63. सबसॉइलर वापरल्यानंतर ते झालं 75. म्हणजे फक्त सबसॉइलरनी, जे आता पूर्व मशागतीमध्ये यांनी सांगितलं की निरनिराळ्या गोष्टी करून 5-5 टन वाढतं, तसं सबसॉइलर जर वापरला पूर्व मशागतीमध्ये तर तुमचे निश्चित 5 टनांनी तरी उत्पादन वाढतं. त्यांनी दुसरा मुद्दा घेतला होता 40,000 आकडा, गोल्डन फिगर 40,000. 40,000 ऊस खरोखर आपला जातो का, हा एक खूप महत्वाचा मुद्दा आहे. ऊस तुटल्यानंतर तुम्ही काय करा, शेतावर जा, एक टेप 4 कुट्ट्या आणि लाईनदोरी घेऊन जा आणि 33x33 वर 4 कुट्ट्या लावून लाईनदोरी बांधून एक गुंठ्याचा चौकोन तयार करा आणि ऊस मोजा.
600 ते 700च्या वर ऊस नसतो. हा 40,000 ऊस संख्या मेंटेन करणं अतिशय अवघड आहे. ऊसाला पहिले 3 महिने लहान बाळासारखं जपलं तरच तुम्हाला 40,000 संख्या मिळू शकते. यात चुकतो कुठं आपण? जर बियाणाचं सरांनी सांगितलंच की बियाणाचं सिलेक्शन कसं करायला पाहिजे, तुम्ही सांगितलं की 9-10 महिन्याचं बियाणं पाहिजे. खरोखर 9-10 महिन्याचं बियाणं असतं का? नाही मिळत. आम्हाला 12, 14, 15 महिन्याचं बियाणं मिळतं. सरांनी सांगितलं की जिथं साखर जास्त तिथं उगवून येत नाही. आता हा जर ऊस बघितला तुम्ही 13 महिन्याचा, वरचे 5-6 फुटाचे जे डोळे असतात ते अगदी हिरवेगार, टपोरे, रसरसीत असतात. आणि जसं जसं खाली येतो तसे डोळे वाळलेले, सुकलेले, निब्बर असतात. आणि हे जेव्हा तुम्ही कांडी लागण करताना लावता त्यावेळी तिथं गॅप्स निर्माण होतात. आणि या गॅप झाल्या की तुमची 40,000ची संख्या 25-30,000 वर येते. आणि ती 25-30,000 वर आली की तुमचं उत्पादन कमी होतं. त्यामुळं शेती जेव्हा व्यावसायिक दृष्टीने करायची झाली की शेतीला एक व्यवसाय म्हणून जर बघायचं झालं तर पहिली गोष्ट महत्वाची म्हणजे तुमच्या एकरातून 40,000 हे ऊस फॅक्टरीत गेलेच पाहिजे. मग त्यासाठी काय करायचं? सरांनी रोप लागण सांगितलीच. रोप लागण एक हा महत्वाचा मुद्दा आहे. समजा कांडी लागण करायची आहे आणि आम्हाला 9-10 महिन्याचं बियाणं मिळालं नाही. आयडियली 9-10 महिन्याचं पाहिजे पण मिळत नाही. तर खालचा 2-3 फुटाचा ऊस तोडायचा आणि तो बाहेर टाकायचा. तो बाहेर टाकला तर तुमच्या गॅप्स कमी होतात. जे तुम्ही डोळे लावता ते 9-10 महिन्याच्या बियाणाचा तुम्हाला इफेक्ट मिळतो. दुसरी गोष्ट अगदी साधी, कांडी लागण केल्यानंतर आपण नांग्या भरतो. नांग्या भरण्यासाठी काय लावतो? कांडीच लावतो. ही कांडी लावली की ती तुम्ही नंतर त्याच्याकडे बघा, ती उगवून आली तरी 2 ऊसांमध्ये वयाचा जो फरक पडतो त्याच्यात या कांडीला तो मोठा झालेला ऊस जगू देत नाही. आणि कांडी लावून सुद्धा आम्हाला काही फायदा होत नाही. यासाठी एक सोपी गोष्ट सांगतो, अगदी साधी गोष्ट आहे. 6 सऱ्या लागण झाली की 7व्या सरीला 1 डोळ्याची लागण वरंब्यावर करायची. वरंब्यावर का? तर हात घालून मुळासकट ऊस काढता येतो. तुम्ही जर सरीत लावण करून जर काढायचा प्रयत्न केला तर तो निघत नाही, हातात नुसतं रोप येतं. तर 7व्या सरीवर 1-1 डोळ्याची लागण वरंब्यावर करायची. आणि जेव्हा ऊस उगवून आल्यानंतर तुम्हाला जेव्हा आढळेल की इथं गॅप्स आहेत, इथं गॅप्स आहेत, इथं गॅप्स आहेत, तिथं तो ऊस काढून लावायचा. आणि या गॅप जर तुम्ही भरल्या व्यवस्थितरित्या, ते जर शक्य नसेल तर रोपं लावा, पण कांडीनी गॅप भरू नका. नांगी भरायसाठी रोपं वापरा. या गॅप जर तुम्ही भरल्या तर ऊसाची संख्या 40,000 मेंटेन करणं खूप सोपं जातं. अजून एक त्यांनी मुद्दा सांगितला आंतरपिकाचा. माझं थोडंसं त्यांच्यापासून म्हणणं थोडं वेगळं आहे. त्यांनी ओसी म्हणून लिहून दिलं होतं ऑर्गॅनिक कार्बन. तुमचं ऑर्गॅनिक कार्बन जर 0.2 असेल तर तुम्ही 20 टनाच्या वर जाऊ शकत नाही. तुमचं ऑर्गॅनिक कार्बन जमिनीचा जर 0.4 असेल, तुम्ही काहीही टाका, सोनं टाका, 40 टनाच्या वर जाऊ शकत नाही. तुम्हाला 80-100 ही जर रेंज गाठायची असेल तर जमिनीतला ऑर्गॅनिक कार्बन हा 0.1 ते 1% हा असलाच पाहिजे. म्हणजे जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणावर सूक्ष्मजीवाणूंची संख्या असली पाहिजे. पण काही 120-100 टन किंवा आमचे राजपूत साहेब आहेत त्यांच्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन 1.2 आहे. असे आहेत काही शेतकरी की ज्यांचा ऑर्गॅनिक कार्बन खूप जास्त आहे. पण सरासरी जर बघितलं तर ऑर्गॅनिक कार्बन हा 0.3 पर्यंत आहे. आंतरपीक घेऊन म्हणजे उत्पादन मिळवायचं, खर्च भागवायचा, याच्यापेक्षा मी त्याला प्राधान्य देईन की आंतरपीक घेऊन जमीन सुधारायची. तेव्हा मी आंतरपीक घेताना जेव्हा जेव्हा सांगतो त्यावेळी ताग आणि डेंच्याचं आंतरपीक घ्या, हिरवळीची खतं. सुरू हंगामात ते शक्य होत नाही, पूर्व हंगामात आणि अडसालीला शक्य होतं, कारण सुरू हंगामात त्याला पाणी मिळत नाही.
पाऊस नसल्यामुळे सुरू हंगामात शक्य होत नाही, पण पूर्व हंगामी आणि आडसालीला जर तुम्ही ताक किंवा ढेंचा याचं हे घेतलं आंतरपीक आणि बाळबांधणीच्या वेळी जर तो गाडून घेतला रोटावेटर वापरून, तर साधारण 10 टन ऑर्गॅनिक मॅटर तुमच्या जमिनीत जातं आणि जमिनीचा सेंद्रिय कर्ब सुधारण्यासाठी फायदा होतो. त्यामुळे ताग आणि ढेंचा हा खूप महत्वाचा भाग आहे जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन सुधारण्यासाठी. आता जो विषय मला दिलेला आहे खत व्यवस्थापन, माझा एक तुम्हाला बेसिक मुद्दा आहे. आपण दिलेली खतं पिकाला उपलब्ध कशी होतात? अगदी साधा सोपा प्रश्न की आपण दिलेली खतं पिकाला उपलब्ध कशी होतात. माझ्या आतापर्यंत हजारो मीटिंग झाल्यात. हाच प्रश्न मी प्रत्येक मीटिंगमध्ये विचारतो आणि साधारण 90% शेतकरी मला उत्तर देतात की आम्ही जमिनीला पाणी सोडतो, खतं देतो आणि पाणी सोडतो. पाणी सोडलं की ही खतं पाण्यात विरघळतात आणि मुळावाटे घेतली जातात. बरोबर ना? अशीच घेतली जातात ना? पूर्ण चुकीचं आहे. खतं अशी कधीही मिळत नाहीत. आत्ता जेवायची वेळ झाली आहे. जर तुम्हाला मी वांग, गहू आणि हे दिलं भात, तांदूळ, तुम्ही खाऊ शकणार नाही. या खतांचा जमिनीमध्ये स्वयंपाक होणं नितांत गरजेचं आहे. जमिनीत जसं आपल्या घरामध्ये स्त्रिया स्वयंपाक करतात, तसं जमिनीमध्ये खतांचा स्वयंपाक करतात सूक्ष्मजीवाणू. त्यामुळं खतं उपलब्ध झाली, सूक्ष्मजीवाणू जर तुमच्या जमिनीत असतील, तुमच्या जर जमिनीचा सेंद्रिय कर्ब जास्त असेल तर आणि तरच ही खतं उपलब्ध होतात. आपण शेती हा व्यवसाय म्हणून करायचा आहे, नुसतंच कागदावर लिहायचं नाही. व्यवसाय शेती, शेती हा व्यवसाय म्हणून करायचा आहे. मगाशीच तानाजीरावांनी सांगितलं की 1 एकरातून किती पैसे मिळू शकतात. ऊस उत्पादन असेल तर सगळा मिळून खर्च 60,000 पर्यंत जातो सर, हो ना? 60,000ला सगळा खर्च बसतो. 60 टन उत्पादन घेतलं तर 1,80,000 मिळतात. 60,000चे 1,80,000 एका वर्षात दुसरा कुठलाही व्यवसाय देऊ शकत नाही. केळी घ्या, केळीमध्ये जर एका झाडाला 150 रुपये खर्च केला तर एका झाडाला 500 रुपये मिळतात. तिप्पट हे कुठल्याही दुसऱ्या व्यवसायात मिळू शकत नाही. फक्त आपण शेतीकडं व्यवसाय म्हणून बघत नाही. व्यवसाय म्हणून बघायचं म्हणजे नेमकं काय? 25,000 रुपयाची मी खतं टाकली, हा व्यवसाय नाही. माझ्या पिकाने 25,000ची खतं उचलली, हा व्यवसाय. त्यामुळे ह्याच्या पुढे लक्षात ठेवा, ऊसात जर तुम्हाला 80 टनाचा टार्गेट ठेवायचं आहे, आडसादीला 120, 130 पुढे अजूनही जाऊ शकतो, तर एक गोष्ट 40,000 संख्या, दुसरी मी टाकलेली 25,000 रुपयाची खतं पिकाला मिळालीच पाहिजेत. आता मी सांगतो खतं कशी उपलब्ध होतात. फॉस्फेट, ऊसाचं वजन वाढवण्यासाठी नितांत गरजेचं असलेलं घटक फॉस्फेट, DAP, सिंगल सुपर फॉस्फेट, 10-26-26 यासारख्या खतातून तो मिळतो. हा फॉस्फेट उपलब्ध कसा होतो? सरांनी सांगितलं तसं जर तुमचा सामू किंवा pH 6.5 ते 7.5च्या दरम्यान असेल, आज टाकलेला फॉस्फेट 28 दिवसांनी उपलब्ध होतो. उपलब्ध होतो म्हणजे त्याचं विघटन होतं, स्वयंपाक होतो. या स्वयंपाक कोण करतं? जमिनीतले सूक्ष्मजीवाणू. मग आज टाकलेला फॉस्फेट 28 दिवसांनी विघटन झालं म्हणजे पिकाला मिळाला का? नाही. विघटन झालं म्हणजे पिकाला मिळाला नाही जोपर्यंत जमिनीतल्या ऑर्गॅनिक कार्बनला, किंवा ज्याला ह्युमस म्हणतात टेक्निकल भाषेत, सेंद्रिय कर्बाला जोपर्यंत चिटकत नाही तोपर्यंत त्याचं सेंद्रिय ऍसिडमध्ये रूपांतर होत नाही. हा जेव्हा सेंद्रिय कर्बाला चिकटतो तेव्हाच पिकाला उचलता येतो. दुर्दैवाने आता काय होतंय, आमच्या जमिनीचं EC सरांनी सांगितलंच, इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी म्हणजे क्षारता, क्षारांचं प्रमाण जास्त म्हणजे EC जास्त. आमच्या जमिनीत प्रचंड प्रमाणावर क्षार आहेत, विशेषतः कॅल्शियम कार्बोनेट. हा जेव्हा विघटित होतो, रिकामा होतो, रिलीज होतो, तेव्हा तो
ऑर्गॅनिक कार्बनला न चिकटता, कारण ऑर्गॅनिक कार्बन कमी आहे, क्षार जास्त आहे, तो चिकटतो क्षाराला, आणि क्षाराला चिकटला की तो कायमचा चिकटला, तिथं जमिनीत कायमचा पडून राहिला. तेव्हा आता तुम्ही जर तुमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी असेल तर फॉस्फेट तुम्हाला फक्त 15% उपलब्ध होतं, 85% जमिनीत तसंच पडून राहतं. जेव्हा आम्ही खोडवा काढतो तेव्हा टाकलेलं खत तसंच पांढरं पांढरं दिसतं ना. विशेषतः कपाशीमध्ये रिंगण करून खतं टाकतात, कपाशी काढल्यानंतर ते रिंगण तसंच असतं. म्हणजे आम्ही खर्च केला पण माझ्या हातात काहीच लागलं नाही. दुसरी सगळ्यात मोठी करणारी चूक, आम्ही खतं कशी टाकतो, अशी एक ताडपत्री अंतरतो, त्याच्यावर DAP, सिंगल सुपर फॉस्फेट, मग मायक्रोन्यूट्रियंट पाहिजेत, मायक्रोन्यूट्रियंट पण त्याच्यात टाकतो, सगळं कालवतो, काला करतो आणि टाकतो. बरोबर आहे ना का? काही चुकत असेल तर सांगा. पहिली गोष्ट, ही खतं टाकण्याची पद्धत पूर्ण चुकीची आहे. मायक्रोन्यूट्रियंट झिंक, फेरस, बोरॉन आणि फॉस्फेट एकत्र कधीही टाकायचं नसतं. तुम्ही जर फॉस्फेट आणि झिंक, फेरस, बोरॉन, मायक्रोन्यूट्रियंट एकत्र टाकली, पाणी दिल्या दिल्या रासायनिक प्रक्रिया होते आणि झिंक फॉस्फेट म्हणजे उंदीर मारायचं औषध तयार होतं. म्हणजे तुमचं मायक्रोन्यूट्रियंटही पिकाला उपलब्ध नाही, फॉस्फेटही नाही. आमच्याकडं खोडव्याला केवडा दिसतो आणि ऊसाची साईज जो पाहिजे तो मिळत नाही. याचं कारण खतं टाकण्याची पद्धत चुकीची आहे. तेव्हा मायक्रोन्यूट्रियंट आणि फॉस्फेट याच्यामध्ये कमीत कमी 3 आठवड्याचं अंतर पाहिजे. आज जर फॉस्फेट टाकलं तर 3 आठवड्यानंतर मायक्रोन्यूट्रियंट टाकलं पाहिजे, तर त्यांची रासायनिक प्रक्रिया होणार नाही. तर खतं साहेबांनी सांगितलं की फॉस्फेट कसं उपलब्ध होतं, मी सांगितलं 20%च तुम्हाला ते उपलब्ध होतं. पोटॅशसाठी कुठलं खत वापरतो आपण? MOP, म्युरेट ऑफ पोटॅश. म्युरेट ऑफ पोटॅश हे पाण्यात पटकन विरघळणारं खत आहे. म्हणजे 100 लिटरचं बॅरल जर इथं ठेवलं तर त्यात 35 किलो MOP विरघळू शकतं लगेच, म्हणजे पाण्यात पटकन विरघळणार आहे. MOPचं विघटन किती दिवसांनी होतं माहिती का? जसं फॉस्फेटचं 28 दिवसांनी होतं, तसं MOPचं विघटन होतं 45 दिवसांनी. आज टाकलं तर 45 दिवसांनी त्याचं विघटन होतं. आता मला सांगा, आम्ही MOP दिलं, MOP टाकलं, फॉस्फेट पोटॅश सरांनी 200 सांगितलं 100 टनाला, बरोबर ना? 200 पोटॅश जर टाकायचं आणि MOP दिलं, हे 200 पोटॅश पिकाला उपलब्ध होतं का? नाही. आम्ही पाणी देतो, आमच्याकडे तर सऱ्या तुडुंब भरेपर्यंत पाणी देतो. तर हे सोल्युबल असणारं, पाण्यात पटकन विरघळणारं खत भरपूर पाणी दिल्यानंतर हळूहळू हळूहळू जमिनीतून निघून जातं. रूट झोन म्हणजे जिथं मुळं असतात तो मुळं सोडून ते खाली जातं आणि विघटन होतं. याला लिचिंग लॉसेस ऑफ MOP म्हणतात. म्हणजे MOP पाण्यातून वाया जाण्याचे प्रमाण. हे लिचिंग लॉसेस किती आहेत मी सांगत नाही, आपलं कृषी विद्यापीठाने सांगितलंय MOPचे लिचिंग लॉसेस 93% आहेत. 7% फक्त आपल्याला उपलब्ध होतं, 7%. आणि काही शास्त्रज्ञ म्हणजे गुजरातमध्ये नवसारी विद्यापीठाकडून सॉइल टेस्टिंगचे रिपोर्ट घेतले आणि शेतकरी माझ्यासमोर आले. गुजरातला मी खूप काम केलंय, अख्ख्या भारतातच केलंय. साहेब, आमच्या जमिनीमध्ये पोटॅश भरपूर आहे, त्यामुळे आम्ही पोटॅश टाकत नाही. जमिनीत भरपूर पोटॅश आहे, सत्य आहे. आपल्या भारताच्या जमिनीमध्ये पोटॅश प्रचंड प्रमाणावर आहे. तुम्ही कुठलाही सॉइल टेस्टिंग रिपोर्ट जर घेतला तर पोटॅशचं प्रमाण भरपूर आहे. पण हा पोटॅश पिकाला उपलब्ध होत नाही. याचं कारण काय? आपले जे पांढरी मुळं आहेत ज्याच्यातून खत घेतलं जातं, त्याचा साईज आहे 120 मायक्रॉन आणि जमिनीत असलेल्या पोटॅशचा साईज आहे 253 मायक्रॉन. म्हणजे 253 मायक्रॉनचा कण 120 मधून कसा पास होईल? त्यामुळं फक्त 0.1% हा जमिनीतला पोटॅश आपल्याला उपलब्ध होतो. त्यामुळं
पोटॅशचं सुद्धा प्रमाण फार मोठ्या प्रमाणावर आहे ब्लिचिंग लॉसेस होण्याचं. म्हणजे आपण प्रॉब्लेम्स सगळे बघितले की आमचं खत पिकाला उपलब्धच होत नाही. फॉस्फेट होतं 15 ते 20%, पोटॅश होतं 10%. तीच परिस्थिती झिंक, फेरस, बोरॉनची. युरिया साहेबांनी सांगितलं 48 तासात उडून जातो. म्हणजे 25,000 रुपये खर्च करतो आम्ही खतांवर, पिकाला काय मिळतंय? काहीच नाही. 86-032 या व्हरायटीची मॅक्सिमम ज्यांनी उत्पादन घेतलंय की किती घेऊ शकतात तर 186 टन घेतलेले. आम्हीच घेतलंय इथं कासेगावला. म्हणजे ज्या ऊसाची कपॅसिटी 250 टन देण्याची आहे त्याचं उत्पादन आम्ही किती घेतो तर 30-25 टन, 40 टन, फार फार तर काही जण 50 टन, आणि खोडव्यात तेही अजून कमी. यासाठी खतं कशी उपलब्ध होतात हे कायम डोक्यात ठेवलं पाहिजे. महिला उपाय नंबर 1, जास्तीत जास्त कंपोस्टचा वापर करायचा. जमिनीचा सेंद्रिय कर्ब 1% वर न्यायचा. यासाठी कंपोस्टचा उपयोग. दुसरी गोष्ट, हिरवळींची खतं वर्षानुवर्ष पाचट ठेवणे, यासारख्या गोष्टींनी तुमचा सेंद्रिय कर्ब वाढू शकतो. पण ही एक तपश्चर्या आहे. सेंद्रिय कर्ब जमिनीचा वाढवणे 0.2 पासून 1% नेणं एका वर्षात शक्य नाही. त्याला 4-5 वर्षाचा कालावधी आवश्यक आहे. ही तपश्चर्या आहे. तुमच्या वडिलांनी तुम्हाला अत्यंत सुपीक जमीन सुपूर्द केली ज्याचा ऑर्गॅनिक कार्बन 1% पेक्षा जास्त होता. आम्ही रासायनिक खतांचा भरपूर वापर करून काय केलं, त्याचा ऑर्गॅनिक कर्ब कमी केला. सामू म्हणजे pH वाढवला, EC वाढवला. हीच जमीन तुम्ही तुमच्या पुढच्या पिढीला सुपूर्द करणार आहात का, हा माझा तुम्हाला प्रश्न आहे. तुमचं नैतिक कर्तव्य आहे की पुढच्या पिढीला परत सुपीक चांगली जमीन सुपूर्द केली तर तुम्ही काहीतरी सांगू शकाल. यासाठी जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन आणि जमिनीतले सूक्ष्म जीवाणू वाढवण्यासाठी म्हणजे जाणीवपूर्वक प्रयत्न करणं गरजेचं आहे. या आता इथं सगळ्यांनी ठरवून घ्या की याच्या पुढं कधीही पाचट जाळणार नाही. त्या पाचट जाळण्यावरून एक मी तुम्हाला किस्सा सांगतो, आठवला म्हणून. मी केनियाला गेलो होतो. नैरोबी त्याची राजधानी आहे. तिथं मला कन्सल्टंट म्हणून एका शेतकऱ्यांनी बोलवलं होतं. त्या एका शेतकऱ्याचं किती एकर होतं तर 5,000 एकर होतं एकाच शेतकऱ्याचं. माझी अपॉइंटमेंट ठरली. मी केनियाला गेलो, त्या हॉटेलमध्ये उतरलो. त्याला फोन लावतोय तर त्याचा फोन बंद. मी 7 दिवसासाठी गेलो होतो. पहिले 4 दिवस त्याचा फोनच बंद. मी हॉटेलमध्ये निवांत बसलो होतो. 5व्या दिवशी तो उगवला. मी त्याला काय म्हटलं, कुठं गायब आहेस, इतके दिवस मी तुझी वाट बघत हॉटेलला बसलोय, एवढा खर्च करून तू मला बोलवलंयस. तो म्हणाला मी तुरुंगात होतो. तर का, तर म्हणे माझ्याकडून चुकून पाचट जाळलं गेलं. राष्ट्रीय संपत्तीचा ऱ्हास या कलमाखाली त्याला अटक झाली होती. भारतात मोदींना माझी रिक्वेस्ट आहे की हाच कायदा करावा. मला सगळ्या शेतकऱ्यांचं आश्चर्य वाटतं. मिरची, टमॅटो, कलिंगड याला विकतचं मल्चिंग आणून टाकतात, बरोबर आहे ना. आणि जे फुकटचं मल्चिंग आहे ते जाळून टाकतात. म्हणजे काय समजतच नाही हा काय प्रकार आहे. तर पाचट जाळणं हे बंद करणं खूप महत्वाचं आहे. आता आपण परिस्थिती आहे की आमच्या जमिनीचा सेंद्रिय कर्ब कमी आहे, तो वाढवायचा किंवा आमची खतं उपलब्ध व्हायला पाहिजेत. आम्ही जी 25,000 रुपयाची खतं टाकली त्यातली कमीत कमी 20,000ची पिकाला उपलब्ध व्हायला पाहिजे. ह्याच्यासाठी आम्ही एक नवीन संकल्पनेवर खूप काम करतोय. याचं नाव आहे रासायनिक खतांची भट्टी लावणे. एक वेगळी कन्सेप्ट आहे. हे मी शिकलो नाशिक मधल्या द्राक्ष बागायतदारांकडून. नाशिक मधल्या द्राक्ष बागायतदारांनी मला हे शिकवलं की खतं कशी द्यायची. तर खत कसं द्यायचं, आता तुम्हाला जर 2 पोती 10-26-26 द्यायचंय
किंवा 9-24-24 द्यायचे किंवा DAP द्यायचे, कुठलंही रासायनिक खत. युरिया सोडू ना, युरिया वेगळा, युरियावर मी नंतर बोलतो. तर 2 पोती म्हणजे 100 किलो जर तुम्ही द्यायचं असेल तर तुमच्याकडं उत्कृष्ट प्रतीचं चाळलेलं शेणखत किंवा गांडूळ खत पाहिजे. शेणखत आणि शेण यातला फरक काय, हा माझा YouTube चॅनल आहे, त्याच्यावर आता मी बोलत बसलो तर मी अर्धा तास बोलू शकतो शेणखतावर. पण माझ्या YouTube चॅनलवर तुम्ही जाऊन अवश्य बघा की शेण आणि शेणखतातला फरक. शेणखत हे वास मारणारं नसतं. थोडक्यात सांगतो, ज्या खताला पहिल्या पावसाचा सुगंध असतो ते कंपोस्ट, पूर्णपणे कुजलेलं शेणखत जर तुमच्याकडे उपलब्ध असेल तर शेणखत, गांडूळ खत, अथवा मी आज आमचेच कार्यक्रम असून माझ्या प्रोडक्टचं प्रमोशन करत नाहीये, आमच्याकडे NPK बुस्टर म्हणून एक खत आहे जे तुम्ही या भट्टीच्या संकल्पनेला वापरू शकता, ते वापरू शकता. तर भट्टी कशी लावायची, जर 100 किलो तुम्हाला रासायनिक खत वापरायचं असेल तर तुम्हाला 200 किलो तुमच्याकडं चाळलेलं शेणखत अथवा गांडूळ खत अथवा NPK बुस्टर पाहिजे. सर्वप्रथम त्यात निम्म म्हणजे 100 किलो NPK बुस्टर जमिनीवर अंथरून घ्या. त्याच्यावर 10-26-26 किंवा जी तुम्ही 2 पोती टाकणार आहे ती पसरून घ्या. म्हणजे शेणखत 100 किलो पसरवलं, त्याच्यावर 100 किलो रासायनिक खत पसरवलं, त्याच्यानंतर परत 100 किलो त्याच्यावर शेणखत किंवा NPK बुस्टर पसरवलं आणि सँडविच तयार केलं. शेणखत, रासायनिक खत, शेणखत आणि सिमेंट वाळूचा माल जसा आपण कालवतो तसं ते कालवायचं व्यवस्थित आणि नकळत त्याच्यावर पाणी शिंपडायचं किंवा स्प्रे पंपनी पाणी मारायचं. म्हणजे त्याला घात राहिली पाहिजे, चिखल नव्हता, वापसा राहिला पाहिजे इतपत पाणी मारायचं. त्याच्यात तुम्ही जीवामृत टाकू शकता, ताक टाकू शकता, EM सोल्युशन टाकू शकता, गुळाचं पाणी टाकू शकता. ज्या ज्या गोष्टींमुळं सूक्ष्म जीवाणूंची संख्या वाढते त्या सगळ्या गोष्टी त्यात तुम्ही टाकू शकता. हे केल्यानंतर एक तर ते झाकून ठेवायचं किंवा ज्या पोत्यातून काढलं त्या पोत्यात परत भरायचं आणि पोतं बंद करून सावलीत ठेवायचं. असं किती दिवस? जर फक्त फॉस्फेटची भट्टी असेल तर 1 आठवडा आणि पोटॅश असेल तर कमीत कमी 2 ते 3 आठवडे हे झाकून ठेवायचं. आता या 2 ते 3 आठवड्यात काय होतं, ज्या जमिनीत जसं खतांचं विघटन किंवा स्वयंपाक आमच्या जमिनीत होत नाहीये तो स्वयंपाक बाहेर करून घेतला, तयार फूड केलं. ह्याला म्हणजे जर DAP टाकलं असेल तर 3ऱ्या दिवशी DAP गायब होतं. म्हणजे कुणी जर कुणाला दाखवली भट्टी तर म्हणतील DAP नाहीच आहे. तर DAP गायब होतं म्हणजे काय होतं, फॉस्फेट जे आहे किंवा पोटॅश जे आहे त्याला सेंद्रिय कर्ब किंवा ह्युमस याचं आवरण तयार होतं. म्हणजे रासायनिक खत तुमचं चिलेटेड होतं. चिलेटेड या इंग्लिश शब्दाचा मराठी अर्थ आहे आवरण. त्या रासायनिक खताला चिलेशन होतं आणि हे जेव्हा तुम्ही जमिनीत टाकता तेव्हा जे क्षार आहेत ज्याच्यामुळे आपल्याला खतं उपलब्ध होत नाहीत त्या क्षारांच्या आणि फॉस्फेटच्या मध्ये त्या ह्युमसची भिंत तयार होते आणि हे खत 80 ते 90% लागू होतं. याला म्हणतात खतांची भट्टी लावणे. इथं मला वाटतं कोगनोळीचे पाटील साहेब आलेत आहेत, खत देतात आणि त्यांना काय अनुभव आला हे ते नक्कीच सांगतील. राजपूत साहेब पण भट्टी लावून खत देतात, बरेच जण आहेत इथं भट्टी लावून खत देणारे. तर भट्टी लावून खत दिल्यानंतर जेवढ्या रकमेची आपण खतं टाकली आहेत तेवढी पिकाला उपलब्ध होतात. ही खतं उपलब्ध करण्याची थोडक्यातली कन्सेप्ट. पण आम्हाला सवय झाली आहे दुकानातून ट्रॅक्टरनी खतं आणायची आणि डायरेक्ट जमिनीत टाकायची. हे सगळं करणार कोण? ते लेबर मिळत नाही, ते चांगल्या प्रतीचं शेणखत नाही मिळत किंवा मग जे अनेक 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 गोष्टी. यासाठी आता मी तुम्हाला काय सांगितलं, चिकन तंदुरी कशी बनवायची, पण ते आम्हाला शक्य नाही आहे. मग आमचं हॉटेल आहे ना राघवेंद्र फर्टिलायझर्स प्रायव्हेट लिमिटेड, भट्टी स्पेशल, इथं तुमच्या प्रत्येकाचं आहे. हे आम्ही तयार भट्टी लावून केलेलं खत आहे.
फॉस्फेटसाठी रॉक फॉस्फेट वापरलंय भट्टी लावायला. पोटॅशसाठी मोलॅसिसची ॲश वापरतो. नंतर जे महत्वाचे घटक आहेत झिंक, फेरस, बोरॉन ते पण त्याच्यात भट्टी लावून टाकलेले आहेत. आणि सगळ्यात महत्वाचे म्हणजे जे 5 प्रकारचे बॅक्टेरिया किंवा सूक्ष्म जीवाणू आपल्याला लागतात ते म्हणजे पीएसबी, केएमबी म्हणजे पीएसबी म्हणजे पोटॅश फॉस्फेट विरघळणारे जीवाणू, पोटॅश हलवणारे म्हणजे केएमबी, व्हॅम किंवा मायक्रोरायझर ज्याला आपण ऐकून माहीत असेल ते त्याच्यात आहे, झिंक मोबिलायझिंग बॅक्टेरिया आणि ॲझिटोबॅक्टर म्हणजे सर्व प्रकारचे बॅक्टेरिया आणि फॉस्फेट पोटॅश याची एकत्र केलेली जी आमची कन्सेप्ट आहे ती म्हणजे भट्टी स्पेशल. तुम्ही पूर्णपणे म्हणजे याच्यात फक्त 2 घटक नाही आहेत. कोणते? एक तर सल्फर नाही आहे आणि दुसरं म्हणजे युरिया नाही. आता अजून एक महत्वाची गोष्ट, कुठं चुकतो आम्ही? खत नियोजन, खत व्यवस्थापन करताना बेसल डोस टाकणं अतिशय महत्वाचं आहे. मी बघतो की 90% शेतकरी ऊस उगवून आल्यानंतर खतं देतात. बरोबर आहे ना? ऊस उगवून आल्यानंतर म्हणजे लावणीनंतर 1 महिन्याभराने 1.5 महिन्यांनी खतं देतात. पैसे खर्चच करायचे आहेत, खतं द्यायचीच आहेत, तर योग्य वेळी का नाही? बेसल डोस हा लावण करताना देणं नितांत गरजेचं आहे. दुसरी गोष्ट, बेसल डोस मध्ये युरिया नको. पहिले 60 दिवस युरिया टाकू नका, नाहीतर तुम्हाला सरांनी सांगितलं तसं जेटाकोम काढावाच लागणार. युरिया जर आधी टाकला तर जेटाकोम मोठा होतो, फुटवे मार खातात. युरिया जर 60 दिवसांनी दिला तर जेटाकोम काढायची वेळ येत नाही. त्यामुळे बेसल डोस फार महत्वाचा आहे, कारण डोळ्यातून सर्वप्रथम मुळं बाहेर येतात आणि नंतर कोंब बाहेर येतो. बरोबर आहे ना? डोळ्यातून पहिल्यांदा मुळं बाहेर येतात. ही मुळं बाहेर येण्याच्या प्रक्रियेसाठी फॉस्फेट नितांत गरजेचं आहे. आणि जेव्हा ती गरज असते तेव्हा आम्ही देत नाही. बाळ जन्मलं, अगदी अशक्त राहिलं, आता त्याला सुधारायची आम्ही खतं टाकून प्रयत्न करतोय. तेव्हा बाळ निरोगी राहावं, ऊस आमचा निरोगी राहावा, चांगला निघावा, यासाठी बेसल डोस खूप महत्वाचा आहे. आम्ही जो रेकमेंड करतो तो बेसल डोस तुम्हाला सांगतो. पहिली गोष्ट, बेसल डोस मध्ये 10 किलो सल्फर असलंच पाहिजे. सामू सरांनी जे सांगितलं 7.5 ते 7.5 ठेवायचं आहे, तो मेंटेन करण्यासाठी सल्फर फार नितांत गरजेचं आहे, किंवा युरियाच्या ऐवजी अमोनियम सल्फेटचा वापर करा. त्यानंतर आम्ही जे रेकमेंड करतो ते 10 पोती भट्टी स्पेशल, 1 पोती न्यूट्री बुस्टर. न्यूट्री बुस्टर म्हणजे झिंक, फेरस, बोरॉनची लावलेली भट्टी. हा आम्ही बेसल डोस रेकमेंड करतो, ज्याच्यातून साधारण 25 किलो फॉस्फेट, 25 किलो पोटॅश आणि झिंक, फेरस, बोरॉन मिळतं. आणि भरणीच्या वेळी साधारण हाच डोस आम्ही रिपीट करतो. युरियाचा वापर 60 दिवसांनी, नंतर बाळबांधणीच्या वेळी हळू थोडा 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 आणि शेवटच्या मोठ्या भरणीला, अशा प्रकारे खत नियोजन करणं खूप गरजेचं आहे. सरांनी आता सांगितलं की 60% काय होतं मेरिट डिस्टिंक्शन, नाही फर्स्ट क्लास, 75% डिस्टिंक्शन आणि 90% म्हणजे 100 टनाला जायचं झालं तर मेरिट, गोल्ड मेडल. आपल्याला पास मधून डिस्टिंक्शन किंवा फर्स्ट क्लास मधून डिस्टिंक्शन, डिस्टिंक्शन मधून पुढे किंवा 120 टनावरून 140 टन, 150 टन हे जर करायचं असेल तर 40,000 ऊस. 2 किलोचा जर तुम्ही केला 80 टन हसत खेळत मिळेल. 2.5 किलोचा केला तर तुम्ही 100 टनापर्यंत पोचाल. मी 4.5 किलो पर्यंत ऊस केलेला आहे. 4.5 किलो 160 टनापर्यंत जाऊ शकता. पण या पैलवानाला खुराक द्यावा. हा खुराक जर द्यायचा असेल तर तुम्हाला खतांचं प्रमाण सुद्धा तेवढंच वाढवायला लागतं. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे फवारण्या करा. 3 फवारण्या अतिशय आवश्यक आहेत. पहिली फवारणी ऊस कांडी लागण झाली असेल तर 45 दिवसांनी, दुसरी फवारणी रोपं असतील तर 30 दिवसांनी.
या फवारणीमध्ये काय काय हवं, तर या फवारणीमध्ये 6PA, IPA आणि GA हे यासारखी संजीवक, नंतर चिलेटेड मायक्रोन्यूट्रिएंट 19-19-19 किंवा 12-32-16 यासारखी रासायनिक खतं आणि सिलिका ह्या घटक या फवारण्यांमध्ये आले पाहिजेत. पहिली फवारणी 45 दिवसांनी, दुसरी त्याच्यानंतर 3 आठवड्यांनी, त्याच्यानंतर 3 आठवड्यांनी तिसरी फवारणी. सगळ्यात महत्वाची म्हणजे चौथी फवारणी, ही स्वस्त आणि मस्त आहे. ही कधी करायची? साधारण मोठी भरणी व्हायच्या आधी किंवा त्याच्यानंतर. एकरी 2 किलो कॅल्शियम नायट्रेट 200 लिटर पाण्यामध्ये कॅल्शियम नायट्रेट 2 किलो मिक्स करायचं. कॅल्शियम नायट्रेट सोबत कुठलंही औषध वापरायचं नाही. कॅल्शियम नायट्रेट सोबत काही वापरलं तरी विष तयार होतं. त्यामुळे कॅल्शियम नायट्रेट हे फक्त कॅल्शियम नायट्रेट वापरायचं. 100 रुपये किलो आहे, 200 रुपये खर्च येतो एकरी. कॅल्शियम नायट्रेटच्या फवारण्यामुळे काय होतं? पानाची रुंदी वाढते. पानाची रुंदी वाढली की फोटोसिंथेसिस वाढतं. फोटोसिंथेसिस वाढलं की अधिक अन्न तयार केलं जातं आणि अधिक अन्न तयार झालं की तुमचं जी कांडी लांब आणि रुंद जाड व्हायला पाहिजे. त्याच्यासाठी कॅल्शियम नायट्रेटची फवारणी चौथी म्हणजे साधारण 3 महिन्यानंतर सुरू करायची. फवारणी फुटवे सगळे घेऊन गेल्यानंतर दर महिन्याला किंवा 15 दिवसाला कॅल्शियम नायट्रेटच्या फवारण्या 4थी, 5वी, 6वी करत राहा. ऊसाचं वजन वाढत जाईल. तुम्हाला योग्य ते जे आपलं टार्गेट आहे 80 टनाच्या वर द्यायचं ते अचीव्ह करणं अतिशय सोपं जाईल. तर या प्रकाराने खत व्यवस्थापन करणं खूप गरजेचं आहे. जेवायची वेळ झाली आहे तेव्हा आता आपण कार्यक्रम लवकर आटोपू. आज आपण इथे लकी ड्रॉ ठेवलेला आहे. प्रश्नोत्तरी घेऊन जेवण झाल्यानंतर सुद्धा आम्ही प्रश्नोत्तरासाठी हजर होतो. विषय उसावर बोलायचं झालं तर खूप बोलता येईल. मी एका शिमोगा नावाचं गाव आहे कर्नाटकात. त्या शिमोग्याला उत्तम दास चहा नावाच्या शेतकऱ्याच्या शेतावर गेलो. बरीच वर्ष झाली या गोष्टीला. त्यावेळी तिथं 49वा खोडवा चालू होता. उत्तम दास चहा. आता त्यांनी काय झालं, त्यांचे पैसे खूप मिळाले म्हणून प्लॉट पडून तिथं बंगले बांधले. आत्ता तो खोडवा बघायला मिळणार नाही. कुठलीतरी 423 का कुठलीतरी न ऐकलेली व्हरायटी होती. 50 वर्षापूर्वीची कुठली व्हरायटी होती. 49 वर्ष त्यांनी पाचन चाललं नाही. सरासरी उत्पादन खोडव्याचं त्यांचं 60 ते 70 टन असायचं. जमिनीवरून चालताना एखाद्या कार्पेटवर चालल्यासारखं वाटायचं. इतकी सुंदर जमीन. म्हणजे त्यांचा ऑर्गॅनिक कार्बन 3-4 असेल. ऑर्गॅनिक कार्बन म्हणून एक आठवण झाली. मी आफ्रिकेला जेव्हा गेलो होतो त्यांच्या जमिनीचा सर ऑर्गॅनिक कार्बन होता 60%, 7%. फक्त एक बॅग DAP देऊन मी तिथे 100 टन घेतलं. फक्त एक बॅग DAP, बाकी काही दिलं नव्हतं. सगळं जमिनीत 7% ऑर्गॅनिक कार्बन. तर खोडवा सुद्धा एक खूप महत्वाचा भाग आहे. खोडव्याला चूक आपण कुठं करतो? ऊस तुटल्यानंतर 1.5 महिना तिकडे फिरकत नाही, ऊस उगवून येईल. म्हणजे खोडव्यामध्ये नियोजन करताना 75% खोडवा, 25% नवीन लागतो. आणि ही नवीन रोपं जी लावली गेली आहेत त्याच्यावर फवारण्या 19-19च्या दर 3 ते 4 दिवसांनी करून त्याला व्यवस्थित आळवणी करून त्याची वाढ म्हणजे सेटिंग पटकन करून घेतली पाहिजे. खत नियोजनामध्ये एक विषय राहिला म्हणजे आळवणी. आळवणीसाठी काय वापरायची औषधं घेऊन दिली जातात मी बघितलेली आहे. किंवा माझ्याकडे काही चिठ्ठ्या काहीच असतं. आळवणी कशासाठी करायची तर मुळांची सुरुवात व्हायला पाहिजे. मुळांची हालचाल, मुळं ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे. रोपं असतील अथवा कांडी असतील. त्यानंतर 65 सलीमध्ये लागून घ्या.
आणि पहिल्या 21 दिवसात 3 आठवड्यात खताचं आणि पाण्याचं नियोजन होणं गरजेचं आहे. कारण ऊस तुटल्यानंतर पहिल्यांदा ॲसिटोबॅक्टरची आणि 22 टीची फवारणी खूप गरजेची. एक तर हल्ली हार्वेस्टरने ऊस तुटतो त्याच्यामुळे छाटून घ्यायला लागतो. हाताने जर तोडला तर छाटून घ्यावा लागतो. हल्ली हार्वेस्टर ते काम करतो त्यामुळं छाटून घ्यायची गरज नसते. त्याला 22 टीन आणि ॲसिटोबॅक्टरची फवारणी करायची. ऊस तुटताना तुमच्याकडं एकरी साधारण 700 ते 750 बॅगा रोपांच्या त्या जातीच्या तयार करायच्या. जिथं उगवून आलेलं नाही तिथं ती रोपं लागली गेली पाहिजे. म्हणजे कोळव्यामध्ये नियोजन करताना 75% कोळवा, 25% नवीन लागत. आणि ही नवीन रोपं जी लावली गेली आहेत त्याच्यावर फवारण्या 19-19च्या दर 3 ते 4 दिवसांनी करून त्याला व्यवस्थित आळवणी करून त्याची वाढ सेटिंग पटकन करून घेतलं पाहिजे. खत नियोजनामध्ये एक विषय राहिला म्हणजे आळवणी. आळवणीसाठी काय वाटतं ते औषधं घेऊन दिली जातात. मी बघितलेलं आहे किंवा माझ्याकडे काही चिठ्ठ्या काही असतात. आळवणी कशासाठी करायची तर मुळांची सुरुवात व्हायला पाहिजे. मुळांची हालचाल मुळं ऍक्टिव्ह व्हायला पाहिजे. रोपं असतील अथवा काळजी असते. या मुळं ऍक्टिव्ह करण्यासाठी फॉस्फरस हा निकांत गरजेचा आहे. त्याचबरोबर मुळं ऍक्टिव्ह करण्यासाठी ह्युमिक, फुलविक, सीवीड, ॲमिनो यासारखे घटक खूप महत्वाचे. तेव्हा आळवणी करताना आमचे मास्टर चार्जर म्हणून प्रॉडक्ट आहे त्याच्यात सीवीड, ॲमिनो, फुलविक आणि सगळे घटक आहेत ते. आणि 13-40 13-5 किलो येते. याची आळवणी केली तर सेटिंग पटकन होतं. आळवणीनंतर मग पुढची सगळी खत व्यवस्थापन केलं. कोळवा विषय खूप मोठा आहे त्याच्यामुळे त्याच्यावर आपण कंट्रोल नसते चरबीच्या दिसते जेवणासाठी. तेव्हा आपण कार्यक्रम आवडता घेऊया. आज आपण 3 हे काढणार आहोत. लकी ड्रॉ तिसरा जो आहे पहिला लकी ड्रॉ आपण काढणार आहोत. त्याच्यात जे आळवणीसाठी आम्ही म्हटलं मास्टर चार्जर ते 3ऱ्या नंबरला देण्यात येणार आहे. लकी ड्रॉ काढण्यासाठी